वक्फ सुधारणा विधेयक मध्यरात्री 1:30 वाजता लोकसभेत मंजूर। 288 विरुद्ध 232 मतांनी वक्फ सुधारणा विधेयकाला लोकसभेत मंजुरी। वक्फ सुधारणा विधेयक आज राज्यसभेत सादर होणार। विरोधक विधेयकाचा तीव्र विरोध करण्याची शक्यता। लोकसभेत वक्फ विधेयक मंजूर झाल्यानंतर गृहमंत्री अमित शहा आणि पीयूष गोयल यांची बैठक। वक्फ विधेयकासंदर्भातील रणनीतीवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। सरकारचा हेतू अयोग्य, वक्फ विधेयकात पारदर्शीपणा नाही, ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांची टीका। मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याबाबतचा प्रस्ताव लोकसभेत मंजूर। राष्ट्रपती राजवटीचा प्रस्ताव आजच राज्यसभेत आणला जाणार। पौराणिक काळात हनुमान, आधुनिक काळात शिवराय आदर्श। नागपुरातील कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। छत्रपती शिवाजी महाराज 100% सेक्युलर होते। महाराजांनी अफजल खानाची कबर सन्मानानं बांधली। नितीन गडकरींचं वक्तव्य। मिठी नदी कथित कंत्राट घोटाळ्यात आतापर्यंत 10 कंत्राटदारांची चौकशी। अनियमितता आणि निधीच्या कथित गैरवापराबाबत चौकशी। आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाकडून चौकशी सुरू। गणवेशाची रंगसंगती निवडण्याचा अधिकारही शाळांनाच। एक राज्य एक गणवेश योजनेमुळे प्रचंड गोंधळ उडाल्यानंतर निर्णय। राज्यातील गणवेश गोंधळ संपुष्टात येणार। राज्यात पुढील 4 ते 5 दिवस अवकाळीसह गारपिटीची शक्यता। नाशिकमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्यानं शेती पिकाचं मोठं नुकसान। तर नागपूरसह परिसरात रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे हजारो पोती धान्य भिजलं। अमेरिका भारतावर 26% आयात शुल्क लावणार। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा। अमेरिका चीनवर 34% आयात शुल्क लावणार।